तर लोकांचे हे जे लोक आहेत उर्दू लोक आहेत तिथं बसायला खेळायला मुलं वगैरे सगळे इथं येतात. म्हणजे स्मशानभूमीचं इथलं लवलेस त्यांनी मोडून टाकलेलं आहे, भीती लोकांची मोडून टाकलेली आहे. तर अशा प्रकारचं गाव या सुंदर बनवण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. ग्रामस्थ त्यांना सहकार्य चांगलं मिळतं आहे, दोघांनाही चांगलं मिळतं आहे. अधिकारी वर्गांचंही सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य या सेल्फी पॉईंट झाला. जेव्हा आलो येताना मला गावाची पार्श्वभूमी आधी सांगितली की काही नव्हतं आणि हमालांचं गाव होतं आणि कष्टकऱ्यांचं गाव आणि त्या कष्टाचा उपयोग किती छान झाला आहे. मी तो बघत आलो आहे. म्हणजे आता जे पाणी नव्हतं इथे कधी ते पाणी 24 तास सुरू केले. सरपंचांचे आभार आहेत. या सगळ्या योजना त्यांनी राबवल्या गावात आणि हे गाव समृद्ध केलं. म्हणजे वृक्षारोपण घ्या तुम्ही, स्मशानभूमी जर बघाल तर तिकडे तिची भीतीच वाटत नाही जी आधी वाटत होती. पण आता तर ते वाटतच नाही. मुलं खेळतात तिकडे एक वाढदिवसाचे कार्यक्रम होतात. असं समृद्ध गाव केलं आहे. त्याच्यानंतर कुस्तीचा आकार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना बॉडी छान ठेवायची तंदुरुस्त राहायचं तर ह्या गावापासून कष्ट कसे करायचे आणि जे आधी खरंच कष्टाचं गाव होतं ते आता समृद्ध झाले आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं त्यांनी योजना दिली. शाळा आहे उत्तम आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना एक आयुष्य पुढचं जगतील मुलं आणि ते एक धडा घेतील. तर असा धडा घेण्यासारखं हे गाव आहे.